नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कोन आणि कोनांच्या विविध प्रकारांबद्दल शिकणार आहोत. तर आपण पाहूया कोनांचे मुख्य प्रकार, आणि ते म्हणजे लघुकोन, काटकोन, विशाल कोन आणि प्रविशाल कोन. तर कोनांचे प्रकार समजून घेताना सगळ्यात पहिले आपण काटकोनाबद्दल समजून घेऊया, कारण काटकोन समजला की इतर कोन समजणं सोपं जातं. तर काटकोन म्हणजे काय, तर ज्या कोनाचं माप हे 90 अंश इतकं असतं त्याला आपण काटकोन असं म्हणतो. इंग्रजीमधले एल हे अक्षर तुम्ही पाहिले असेल, तर या अक्षराचा आकार हा काटकोनाचा एक उत्तम नमुना आहे. एखादा कोन हा काटकोन आहे की नाही हे तुम्ही कोन मापकाने मोजून ठरवू शकता, किंवा कागदाची सोपी घडी घालून सुद्धा काटकोन तपासक तयार करू शकता. यासाठी तुमच्याकडे जर एखादा अशा प्रकारचा कागद असेल तर त्याला मध्यभागी अशा प्रकारे एक घडी घाला, आणि पुन्हा त्या घडीवर दुसरी काटकोनात एक घडी जर तुम्ही घातली अशा प्रकारे, तर तुम्हाला या कागदाचा काहीसा अशा प्रकारचा एक तुकडा मिळेल, आणि हा तयार झाला तुमचा काटकोन तपासक. हा तपासक तुम्ही कोणत्याही कोनाच्या कोपऱ्यावर ठेवून तुम्ही तो काटकोन आहे की नाही हे सहज ओळखू शकता. काही उदाहरणं बघायची झाल्यास, आपण जेव्हा एखादी खिडकी किंवा एक पुस्तक बघत असतो तेव्हा त्याचे कोपरे पहा कशा प्रकारे जुळलेले असतात, आणि तिथे एक कोन म्हणजेच काटकोन तयार झालेला आपल्याला दिसतो. तसेच इथे पुस्तकाची कडासुद्धा बघा, पुस्तकाच्या कडेला सुद्धा आपल्याला काटकोन तयार झालेला दिसतो. तर आपण यानंतर आता लघुकोन आणि विशाल कोन म्हणजे काय असतं हे बघूया. तर आपण प्रथम पाहिले की काटकोनाचे माप हे नेहमी 90 अंश असते. जर एखाद्या कोनाचे माप हे 90 अंशापेक्षा कमी असेल, म्हणजेच जर आपल्याला असा एक कोन मिळाला ज्याचे माप हे 90 अंशापेक्षा कमी आहे, तर त्याला आपण लघुकोन असं म्हणतो. आणि या उलट जर एखाद्या कोनाचे माप हे 90 अंशापेक्षा जास्त असेल, म्हणजेच ते काटकोनापेक्षा जास्त या बाजूला असेल, आणि त्या कोनाचे माप जर अशा प्रकारे असेल की जे 90 अंशापेक्षा जास्त आहे, तर त्याला आपण विशाल कोन असं म्हणतो. म्हणजेच विशाल कोनाचं माप हे नेहमी 90 अंशापेक्षा जास्त असतं. इथे तुम्हाला अजून एक गोष्ट समजून घेण्याची गरज आहे की लघुकोन हा 0 अंशाचा कोन कधीच नसतो. 0 अंश असलेल्या कोनाला आपण शून्य कोन असं म्हणतो. म्हणजेच लघुकोनाचं माप हे नेहमी 0पेक्षा जास्त असतं आणि 90 अंशापेक्षा कमी असतं. आणि त्याचप्रमाणे विशाल कोनाचे माप हे 90 अंशापेक्षा जास्त असते, परंतु ते 180 अंशापेक्षा कमी असते. म्हणजेच एखादा कोन हा जर 180 अंशाचा असेल तर त्याला आपण सरळ कोन असं म्हणतो. आणि विशाल कोन आणि सरळ कोनामध्ये हा महत्त्वाचा फरक आपल्याला समजून घेतला पाहिजे. तर मग प्रविशाल कोन म्हणजे काय, तर प्रविशाल कोन म्हणजे एखादा कोन हा जेव्हा 180 अंशापेक्षा मोठा असतो, परंतु तो पूर्ण 360 अंशापेक्षा लहान असतो. म्हणजेच उदाहरणार्थ एखाद्या बहुभुजाकृतीमध्ये बाहेरच्या बाजूने मोजलेला कोन हा अनेकदा प्रविशाल कोन असतो. दैनंदिन जीवनामध्ये जर आपण घड्याळाचे उदाहरण बघितले तर आपल्याला असे सांगता येते की घड्याळामध्ये बरोबर दुपारचे 3 वाजलेले असताना आपल्याला ह्या काट्यांमध्ये कुठला कोन तयार झालेला दिसतो, बरोबर इथे काटकोन तयार झालेला आपल्याला दिसतो. आणि जर दुपारचा 1 वाजला असेल तर आता या काट्यांमध्ये कुठला कोन तयार झालेला दिसतो, बरोबर आपल्याला छोटा लघुकोन तयार झालेला दिसतो. तसंच तुम्ही आता स्वतः प्रयत्न करून बघा आणि मला सांगा, जर संध्याकाळचे 7 वाजलेले असतील तर या घड्याळाच्या काट्यांमध्ये कुठला कोन दिसेल. आपण सुद्धा करून बघूया. तर समजा इथे घड्याळामध्ये अशा प्रकारे मिनिट काटा हा 12वर आहे आणि तास काटा हा 7 वरती आहे, तर या घड्याळामध्ये कुठला कोन तयार झालेला असेल, या बाजूने जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसेल की या बाजूने या काट्यांमध्ये विशाल कोन तयार झालेला आहे. म्हणजेच हा 90 अंशापेक्षा मोठा कोन आहे, परंतु सरळ कोन म्हणजेच 180 अंशापेक्षा छोटा आहे. म्हणजेच आपल्याला इथे विशाल कोन तयार झालेला दिसतो. परंतु जर तुम्ही या बाजूने हा कोन बघितला तर आपल्याला समजते
की हा कोन हा प्रविशाल कोन तयार झालेला आहे. म्हणजेच तो सरळ कोन 180 अंशापेक्षा मोठा आहे आणि तो संपूर्ण 360 अंशापेक्षा सुद्धा कमी आहे. तर आपण ज्या प्रकारे घड्याळाचे उदाहरण इथे बघितले तसं मी तुम्हाला सभोवताली पाहण्याचे आवाहन करतो. जसे की भिंतीच्या कोपऱ्यात तुम्हाला काटकोन दिसेल किंवा अर्धवट उघड्या ठेवलेल्या स्टॅपलरमध्ये तुम्हाला लघुकोन दिसेल किंवा घराच्या छताच्या रचनेमध्ये तुम्हाला विशाल कोन दिसेल. असंच तुम्ही सुद्धा आता अवतीभोवती पहा आणि तुम्हाला कुठले कुठले कोन दिसत आहेत अशी उदाहरणं शोधून ठेवा आणि अशा प्रकारे कोन शोधण्याचा नक्की प्रयत्न करा.